पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी या क्षणाची। पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथल्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। या क्षणाची एक धक्कादायक बातमी पंढरपूरमधून आपण पाहतोय। 16 वर्षीय या मुलीने गळफास लावून आपलं जीवन संपवलेलं आहे। तर रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय आणि या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती कळतेय। वीरेंद्र उत्पात आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी या संदर्भात तपशील देत आहेत। वीरेंद्र, रोड रोमिओला कंटाळून त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कळतेय, नेमकं काय सत्य या तरुणीच्या आत्महत्येपाठीमागचं? स्वाती, काजल ही वाखरीच्या आश्रमशाळेत शिकत होती। तिथं एका छोट्या मुलाकडून तिला मोबाईल नंबर दिला एका चिठ्ठीवर लिहून, आणि ती देताना तेथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी तो प्रकार बघितला होता। तर त्यांनी काजलचीच तक्रार मुख्याध्यापकांकडे केली की काजलला कोणीतरी चिठ्ठी द्यायला आहे, आणि तिच्या वडिलांना शाळेमध्ये बोलवून सांगण्यात आलं की हे असे काही प्रकार घडलेला आहे। वडिलांनी तिला जाब विचारल्यानंतर काजलने सांगितले की मला या कुठलेच म्हणजे गोष्टीची माहिती नाहीये, आणि त्या नैराश्यातून म्हणजे मी तशी मुलगी नाहीये, मला कुठल्याच गोष्टीचा या प्रकरणाचं काही माहिती नाहीये, आणि त्यामुळे काजलनी नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे। अगदी वीरेंद्र, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार या ठिकाणी आपण पाहतोय। सातत्याने असे प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळते। वीरेंद्र, अधिक तपशील घेणार आहोत, मात्र राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण देखील आपल्या सोबत आहे। विद्याताई, आपण पाहतोय या मुलीनं रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अशा प्रकारे आपलं जीवन संपवलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया? नाही, अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, कारण मुलींनी अशा प्रकारे घाबरून जाऊन आत्महत्या करणं हे फार चुकीचं आहे। परंतु आता प्रत्येक शहरामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी हे रोड रोमिओंचा प्रकार वाढतच चाललाय। अनेक ठिकाणी महिलांनी त्यांना चोप पण दिलेला आहे, परंतु ह्या मुलीने ते हिमतीने ती करू शकली नाही की तिला अत्यंत जास्ती प्रमाणात त्रास दिल्यानंतर तिला सहन करणं अशक्य झालं असेल, म्हणून तिने ती आत्महत्या केलेली आपल्याला दिसतेय। परंतु मला असं वाटतं हे गृह खातं आपलं जे आहे ते काय करते, स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे ना। म्हणजे कोल्हापूरला असे प्रकार झाल्यानंतर तिथली जी पोलीस ऑफिसर होती तिने त्या कॉलेजेसमध्ये म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊन तिने कॉलेजेसमध्ये त्या मुलांना रोज तिथे पेट्रोलिंग करून त्या मुलांवरती वचक बसवला। म्हणजे पोलिसांनी ठरवलं तर अशा प्रकारचे रोड रोमियांना नक्कीच वचक बसू शकतो, परंतु ती मला असं वाटतं पोलीस दलाकडे तेवढी क्षमता नाहीये किंवा पोलिसांना त्यातलं गांभीर्य कळत नाहीये। पोलिसांनी खरं तर अशा प्रकारे कॉलेजेसमध्ये किंवा काही ठिकाणी असे प्रत्येक गावामध्ये असे नाक्यावरती असे रोड रोमिओ उभे असतात की जे मुलींना म्हणजे अक्षरशः शाळेत जाणाऱ्या मुलींना सुद्धा त्रास दिला जातो। त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणं हे पोलिसांचं काम आहे, पण पोलीस आपलं काम व्यवस्थित करताना दिसत नाही, आणि म्हणून अनेक मुली अशा आपला जीव गमावतायत, आत्महत्या करतायत, घाबरतायत। अगदी पोलीस प्रशासन तितक्या जबाबदारीने या ठिकाणी वागत नसल्याचं बघायला मिळतंय। मात्र या ठिकाणी अशा वेळी खरं तर मुलींनी नेमकी काय भूमिका घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं? नाही, मला असं वाटतं मुलींनी पहिल्यांदा घाबरटपणा सोडला पाहिजे। काही मुलींचे अगदी हातपाय गार पडतात, घाबरतात, तर सेल्फ डिफेन्स जे आहे ते शाळांपासून मुलींना दिलं पाहिजे। मी विनोद तावडे असतील, मुख्यमंत्री असतील, यांना अनेक वेळा भेटून सांगितलेलं आहे की मुलींना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग त्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्येच दिलं पाहिजे, म्हणजे मुलींना एकतर हिंमत वाढेल मुलींची, आणि अशा प्रकारे घाबरणं किंवा कसं सेल्फ डिफेन्स त्यांना स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं। विद्याताई, खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली न्यूज 18 लोकमतला। तर आपण पाहतोय रोड रोमिओच्या जाचाला अशा प्रकारे कंटाळून या मुलीनं आत्महत्या केली आहे, ज्याच्यामध्ये खरं तर पोलीस प्रशासनाची देखील महत्वाची भूमिका राहायला हवी, आणि तितक्याच खरं तर शौर्यपणे आणि धिटानं खरं तर धीर राखून मुलींनी देखील अशा प्रसंगाचा सामना केला पाहिजे, ना की अशा जाचाला कंटाळून जीवन संपवणं हे निश्चितच त्याच्यावरती तोडगा असू शकत नाही।